बसली पोरा लगेच जा म्हणायच्या अगोदरच. काय बोलणार आता? काय रे? अरे किंवा बनाना रायडिंग पण आहे. बनाना रायडिंग बोलतात ना याला. मी कधी केली नाही बट मला माहिती आहे असं. और त्या पोऱ्याला चालवा दिला गाडी आज उरावर घेतला नाही पुरे. हा बघा उंटावर चढायची हे शिडी घेऊनच फिरत असेल गिरा. नमस्कार मित्रांनो, ही आजच्या दिवसाची चौथी व्हिडिओ आहे जी की ग्वागरला चाललो आहे आपण, ग्वागर चौपाटीला. ठीक आहे. आणि ह्याच्या अगोदर आपण हेदवी, वेळणेश्वर शंकराचं मंदिर, पालपिने दत्त मंदिर हे सर्व करून आलो आहे. तर त्याचे व्हिडिओ ही बघा. ही चौथी व्हिडिओ आहे तर बघा शेवटपर्यंत. इथून नाही, सरळ साहिल, सरळ 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 सरळ. इथून नको, इथून नको. अरे तो शॉट घ्यायचा होता आपल्याला ग्वागरला जाताना. ये साई, इथून येतो आम्ही, येतो आम्ही कडं. साई ऐकायलाच तयार नाही. तो गेला डायरेक्ट दुर्गा मंदिरात. आम्ही थोडं ग्वागर बीच बघून येतो. आता आपण मेन ठिकाणी पोहोचलो आहे. इकडे लेफ्ट साईडला आपला ग्वागर डेपो आहे, हा जो समोर दिसतोय तो. त्याच्या नंतर ग्वागर डेपोच्या बाजूलाच हे समोर दिसतंय ना, ते रायडेश्वराचं मंदिर आहे. खूप पॉप्युलर असं आहे मंदिर आहे. तर तिथे आपण येताना जाऊया. तर ती व्हिडिओ बघा. श्रीदेव रायडेश्वराचं देवस्थान आहे इथे. तर आपण येताना येऊया. आधी आपण पुढे जाऊन येऊया. दाखव व्यवस्थित. कोकणी मार्केटात आपल्याकडचा स्टँड बघून त्याने विचारलं यूट्यूबला चॅनल आहे का म्हणून त्याला आपण सांगितलं की असं असं आहे. कुठं आहे ते सांग. राईटला कोकणी मार्केट. मारक्या इथून टाकायची यार. टाकतो ना यार. गाडी हे बघा ग्वागरच्या मेन रोडला लागूनच हे अशा गल्ल्या आहेत चौपाटीला जाणाऱ्या. तर मी पुढच्या गल्लीतून टाकत होतो पण योग्य बोलला ह्या गल्लीतून टाक, कारण ह्या गल्लीतून झाडं वगैरे आहेत, म्हणजे जास्त हिरवल आहे. सो आपल्या व्हिडिओ काढायचे म्हणून आपण ह्या गल्लीतून टाकली. हे बघा ग्वागरच्या मेन रोडला लागूनच आपल्याला म्हणजे अशा 3-4 गल्ल्या आहेत ज्या की आपण त्यापैकी एका गल्लीतून एंटर केलं आहे. ही बघा झाडी कशी आहे, म्हणजे माळाची झाडं आहेत सर्व. आणि अशा प्रकारे सरळ आपल्या ग्वागर चौपाटी, ग्वागर बीच. चला त्याचा आनंद घेऊया. तुम्हाला टाईमपास होऊ नये म्हणून थोडं ज्याच्यामध्ये जास्त काय मजा येणार नाही तो कंटेंट थोडा फास्ट घेतो. जसं की हे सर्व आसपासचा परिसर आहे. लेफ्ट साईडला आपल्या चौपाटी आहे आणि ही चौपाटीच्या वरची मोठमोठी झाडं. चल धन्नू. चला बसंतीच्या घोडीला धन्नूला वाय गेलेला आहे. आत्ता आपण ऑलमोस्ट पोचलेलो आहोत अँड गाडी पार्क केली आणि ओ माय गॉड, दिस इज ग्वागर बीच. मी काढून या व्हिडिओ. चल आदमी जाऊया. तुला तिकडे पुढे जाऊन काढ. आधी मी इकडे चालता काढतो व्हिडिओ. फायनली आपण बाईकवरून उतरलो आहे आणि थोडक्यात सांगतो. म्हणजे कसं आहे, मी काय थोडा ब्लॉगर थोडी नाही आहे की थोडक्यात जसं मला जमेल तसं मी सांगतो. आणि आपला पर्यटकांना गाईड करायचा ब्लॉगिंग चॅनल नाही आहे. आपण फक्त म्हणजे कोकणातल्या सर्व रिअल व्हिडिओज टाकतो. तर पर्यटकांच्या हेतूने नका बघू, जस्ट कोकणातले थिंग म्हणून माझा व्हिडिओ बघा. तर योगायोग आला आहे म्हणून या व्हिडिओ बनवतो आहे. अदरवाईज माझ्या व्हिडिओ सर्व नेचर अँड कला संस्कृती ह्याच्यावरतीच असतात. तर आता आपण बीचची मजा घेऊया थोडी. योग्य त्या लाईट दिसतात ते कुठल्या रे? रायडिंग चालली तिकडे. ह्याची गाडी घ्यायची नाही योग्या, म्हणजे पैसे घेऊन गाडी घ्यायची आणि गाडी घेऊन कल्टी करायची नाही. तू त्यांचा माणूस मागं बसतो का आपल्या? मागं बसतो म्हणजे आपण मागं बसायचं. याला मागं बसायची काय मजा मग?
योग्य योग्य थांब ना. योग्य घोड्याला हात लावू दिल्या तू एकदम हात लाव ना घोड्याला. बसली पोरा लगेच जा म्हणायच्या अगोदरच. काय रे अरे किंवा बनाना रायडिंग पण आहे. बनाना रायडिंग बोलतात ना याला. मी कधी केली नाही बट मला माहिती आहे असं. चला पोरं खुश पोरं दिल खुश. तो कसला बदवतोय गाडीवाला. और त्या पोऱ्याला चालवा दिला गाडी आज उरावर घेतला नाही पुरे. हा बघा उंटावर चढायची हे शिडी घेऊनच फिरत असेल गिरा. तो तिकडे पण चालला पलीकडे. सनसेट झाला रे योग्या. लवकर आलं तर मजा आली असती. हा रे चल तर पुढे जाऊन तिकडे काहीतरी चालू आहे. तिकडे काहीतरी पब्लिक जास्त दिसते म्हणजे ते काहीतरी आहे. गाड्यालाची व्हिडिओ काढूया भाई. मला घासून घेऊन जा मला गाडी. बघूया आपण घासून घेऊन जा भाई. इकडे मी व्हिडिओ काढतोय भाई. चल जाऊया. योग्य ते पुढे जायला बांधलं होतं ते कुठं आहे रे. तुटलं ना ते गेलं ना कुठं आहे. हां तेव्हा तुम्हाला ते मध्ये मध्ये गाडी दिसतील ते म्हणजे असे मातीचं असं पुढे यायला केलं होतं पण ते तुटलं. काय रे अरे किंवा बनाना रायडिंग पण आहे. बनाना रायडिंग बोलतात ना याला. मी कधी केली नाही बट मला माहिती आहे असं. दिस इज अ बनाना. बनाना कम ये रॉकेट ज़्यादा लग रहा है. पेंसिल ज़्यादा लग रहा है. हाँ हाँ ही कसली गाडी आहे. ही कसली गाडी. हा काय हो गया. आणि हा काय हा मुलीने गाडी चालवते. मागच्या माणसाने जपून राहायला पाहिजे. बिकॉज यू नो वाय आय एम सेइंग लाईक दिस. तिघं जण जात आहेत. होय साईचा कॉल आला बघ. हॅलो हॅलो हां बोल. तुम्ही पण बीचवरती आलात. मग ते बनाना रायडिंगचा बनाना आहे ना तिथे या. संध्याकाळची किती खूप छान वाटते यार. असं कधीतरी फॅमिलीसोबत यावं. लाईफ थोडी चिल करावी. म्हणजे ज्या आयुष्यातली जेवढी पण संकट आहेत किंवा काही आड अडचणी असतील त्या बाजूला सारून जरा फॅमिलीसोबत टाईम इन्व्हेस्ट करावा. तो अशा प्रकारे जसं की ते एक परिवार आहे तिथे चिल करत आहे. आता इथे एक छोटंसं परिवार आहे. असं प्रत्येक जणांना एक ना एक दिवस यावं. काय बोलतोय. थांब दोघांबद्दल काहीतरी सांगतो मी जरा. हे बघा त्याचे वडील आहेत मुलाचे आणि त्यांचा मुलगा आहे. आणि जाऊ दिसाल हा दुसरा मध्येच भाव आला. सोडा काय बोलणार होता. बदवा बदवी नाही कुठं. अरे दुर्गा देवीचं हे कुठं आहे. हो गया अरे अशा प्रकारे जातो मी कारण खूप लेट झाला. कॅमेरामध्ये कॅच काय होत नाही आहे. बट जेवढं सांगायचं होतं तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि एनिवे चला बाय बाय. आता मी गॉगरमधून तळीला आलो आहे. शृंगार तळीला. म्हणजे हा आमची मोठी बाजारपेठ आहे शृंगार तळी. तर आज शनिवार ना. तर शनिवारचं आता प्रत्येक ठिकाणी बुधवार बाजार असतो गुरुवार बाजार असतो. तसा आमच्या इथे तळीला आहे ना शनिवार ओढ परा हे काय मध्येच कशा असतात गुरं. तर कुठे गाडी थांबतोय. ओ इकडून तळवली कुठे आहे हो इंस्टा. चला चला चला. हे आमचे पार्टनर लोक.
तर हा कम बॅक टू अवर पॉइंट. भाई हे काय रे मंदिर आहे की काय? लाइटिंग कशी गेली एवढी दुकानाला? एवढी लाइटिंग, बाप रे खतरनाक भाई. दिवाळी ही दिवाळी आहे भाई. तर आज शनिवार, तर आमच्याकडे शनिवारचा बाजार असतो. तर हा बाजार आहे. भाजीपाला, मच्छी बोला आहे, मच्छी गर्दी उद्यासाठी. त्याच्यानंतर कपडे बोला, प्लॅस्टिक सामान बोला, कोयती कुराडी बोला. इकडे कपडे आहेत, इकडे भांडी आहेत, इथं मसाल्याचे पदार्थ आहेत, इथं टोपी, इथं बटरवाला आहे, इथं नवीन हे आहे. चल इकडे कपडे आहेत. हा इकडे पालखीना फाटा गेला तिकडे साईडला. त्याच्यानंतर मग खूप आहे. लेदरचे इकडे पट्टे आहेत, इकडे खेळण्याचं दुकान आहे. खूप झाली मस्ती. मेन तळी बाजाराचं विश्लेषण करतो तुम्हाला. ॲक्च्युली आम्ही गणपतीपुळेला जाणार होतो, पण काही कारणास्तव चेंज करावं लागला प्लॅन. आम्ही सुरुवातीला हेचडीला गेलो मंदिरात. त्याच्यानंतर तिथूनच त्याच्या मागे असणारी बामणगाव तिथे पण गेलो. त्यानंतर वैशिष्ट्य मागे पैसे बघतात ना. आणि योगायोग असा की आमच्या चौघं गेलो होतो, चौघांचेही पैसे चिपकले. तर त्यावेळेस सुद्धा खूप धमाल आहे. म्हणजे आम्ही कसे पैसे चिपकवले ना त्याची खूप धमाल आहे. ती व्हिडिओ बघा. त्यानंतर आम्ही आलो वेळणेश्वरला शंकराचं मंदिर आहे. त्याच मंदिराच्या आवारात एक जुनी वास्तू आहे, त्यावरील लाकडावरील नक्षीकाम तेही बघा. ती सेकंड व्हिडिओ टाकले. त्यानंतर थर्ड वन टाकले की पालपींचं दत्त मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला एक तलाव आहे दत्त मंदिराच्या बाजूला. तेही इन्स्टाला तुम्ही खूप रील व्हायरल झाले आहेत, त्याही बघितले असाल तुम्ही. तर ते तिथल्याच व्हिडिओ आहेत. तर ते पहिल्यांदा बघितलं मी तलाव, तर आम्हाला आवरलं नाही. तर मी आणि योग्य दोघांनी आंघोळी केली. लिटरली खूप धमाल केली त्या तलावात आणि खूप खोल आहे ते, तीही बघा तिसरी व्हिडिओ. अँड थर्ड वन गुहागरच्या श्री दुर्गादेवी मंदिरात गेलो. तिथं मंदिर एवढं ऑसम आहे ना, खूप. मी तर तिथे भारावून गेलो होतो अक्षरशः. म्हणजे काय सांगू, तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला समजून जाईल. खूप छान मंदिर आहे आणि तिथली सुशोभीकरण किंवा नीटनेटकेपणा खूप छान आहे. तर ती चौथी व्हिडिओ आहे. आणि पाचवी व्हिडिओ ही आहे जी की गॉगल चौपाटीची. तर त्या व्हिडिओ बघा चॅनलला जाऊन. चॅनलचं नाव आहे कोकणी म्हारक्या. बाय बाय गाईज.